मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान ज्या संघाचे संघ मालक आहेत रामा जेडगुले, अजर पटेल आणि अजय यरमल, तर दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी तेजस दिगे, विनोद पानसरे, हे पहा खेळाडू बाहेरून चला, आणि शुभम कवडे यांच्या मालिकेचा हा संघ आहे। मेजर तिटमे साहेब मात्र थोडीशी मैदानाची पाहणी करतायत। मैदानात त्यांना आपण पाहतो आज जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत, कारण आज हा फायनलचा थरार या मैदानामध्ये होणार आहे आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला वेळ लावणारी ही क्रिकेटची स्पर्धा की पहिलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या कार्याचा गौरव होणारी क्रिकेटची स्पर्धा, यांच्या कार्याला सलाम करणारी क्रिकेटची स्पर्धा ही आज मात्र या स्पर्धेचा अंतिम थरार कसा होणार आहे हा एक चर्चेचा विषय ठरणार आहे। कारण जिथे राजनदादा आहेत तिथे चर्चा नेहमीच आहे। सामन्याला सुरुवात होणार आहे। मैदानामध्ये आपण पाहत आहोत आज अनेक मित्र परिवार दादांचा या ठिकाणी उपस्थित होणार आहे। जाऊया मैदानामध्ये। सिंग इज किंग अखिलेश सिंग पहिल्या षटकासाठी मैदानात यश एंटरप्राइजेस राजेश पाटे, पहा नारंगावचा आवाज सीमारेषा पार, इथे येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे पाटील, चषकाचा दमदार षटकार 6 धावा। बघा नारायणगावचा बॉय, नारंगाव म्हटल्यानंतर आजही महाराष्ट्रामध्ये हे नाव चर्चेत राहतं, कारण नारंगाव म्हटलं की तमाशाची पंढरी आपल्या चेहऱ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये असे काही 2 उत्सव असतात ना, एक म्हटलं की तमाशा उत्सव आणि एक म्हणजे यात्रा उत्सव। आता यात्रा उत्सव म्हटल्यानंतर आपल्या चेहऱ्यासमोर नाव येतं पंढरीचा, पांडुरंगाची यात्रा। परंतु इथे आपण बघणार आहोत की मैदानामध्ये आज राजनदादांवर प्रेम करणारी यात्रा इथे भरणार आहे, कारण इथे तरुण वर्गाला कशा प्रकारे एकत्र आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून केलं जातं, तरुण वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून केलं जातं। इथे पाहूया सिंग इज किंग, हा चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे जाणार आहे, येणार आहे तिथे मात्र चौकार 4 धावा। पाहायला मिळणार आहे अजय यरमलचा संघ म्हटला की हा बराचसा संघ नशीबवान ठरतो आणि लक फॅक्टर अजयच्या बाजूने नेहमी क्रिकेटमध्ये राहतं। यावेळेस विकेट आलेली पहा मैदानामध्ये, झेल टिपला गेला, कृष्णा पवारच्या हातात चेंडू आणि विकेट येते कोणाची, राजेश पाटे बाद या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र सिंग इज किंग मैदानामध्ये दाखवून देत आहे की त्याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान या ठिकाणी उपस्थित असणारे आज सकाळपासूनच
नवनाथदाजी डोंगरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. शंभाऊ नाईकोडी हे सुद्धा उपस्थित आहेत. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल अवंतर धाव मैदानात येणार आहे. न्यू बॅटर आपण पाहत आहोत. मैदानामध्ये सरपंच योगेश पवार मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवताना जो आपल्याला पाहायला मिळत आहे. एका ग्रामीण भागामधून आलेला खेळाडू जो आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या दमदार बॅटिंगने क्रीडा रसिकांचं लक्ष वेधित करतो. इथे फक्त टायमिंगवर भर दिला आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार जाणार आहे. सरपंच योगेश पवारचा येईल तिथे मैदानात चौकार 4 धावा. इथे पहा सागर शेळके पहिला चेंडू व्हाईट बॉल. अझर पटेल आपण पाहणार आहोत मैदानामध्ये आहेत. व्हाईट बॉलने सुरुवात होणार आहे मैदानात. पहिला बॉल व्हाईट आलेला आहे. सुरुवात चांगली झालेली होती. पहा राजेश पाटीलने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर राजेशची आलेली विकेट आपण पाहिलेली आहे. रिव्ह्यूची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. डिसिजन पेंडिंग असणार आहे. तिसरे पंच म्हणून मला वाटते सतीश भालेराव या ठिकाणी काम पाहणार आहेत. आता राजू डावकर पहिल्या सामन्यासाठी तिसरे पंच होते ते मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा निर्णय काय असेल ते मात्र आपण या ठिकाणी बघणार आहोत. आमचा राहुल गाढवे पहिल्या दिवसापासून एक चांगल्या प्रकारची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून करताना जो पाहायला मिळत आहे. पहा कारण ह्या स्पर्धेसाठी दादांवर प्रेम करणारा मित्रवर्ग मोठा आहे. आणि व्हाईट बॉल इथे मात्र आता इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेण्याचा अधिकार नसणार आहे. त्यांचा रिव्ह्यू मात्र समाप्त झालेला आहे. पहिला बॉल व्हाईट गेला होता. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव जोडली जाणार आहे. धावसंख्या पोचली जाणार आहे. 16 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये बघूया पॉवर प्लेमधील हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. अझर पटेल ह्या फलंदाजावर मोठी जबाबदारी आहे. यावेळेस फटका मात्र फसत आहे. साकूर गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. पहा
आणि नेहमीच जर संगमनेर तालुक्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असल्या किंवा गाववाईजमध्ये सुद्धा साकूर संघाचं जे सातत्याने जे प्रतिनिधित्व करत असतात, या स्पर्धेमध्ये राजे उमाजी नाईक संघाचे संघमालक म्हणून सुद्धा आहेत, या सामन्यामध्ये संघनायकाची भूमिकासुद्धा पार करतायत. यावेळेस यावेळेस चेंडू आपण पाहतो सागर शेळकेचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू, इन स्विंग प्रकारचा चेंडू काहीशा प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. काल सागर काही कामानिमित्त नव्हता, परंतु त्याचा संघ हा एलिमिनेटर राऊंडमध्ये पोहोचला. कारण काल सुशांत गायकरची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये जी पाहायला मिळाली ती, तो सुशांत गायकर आजही मैदानामध्ये आहे, परंतु पॉवर प्लेमधील दुसऱ्या षटकाची जबाबदारी सागरकडे देण्यात आलेली आहे. न्यू बॅटर आपण अशोक येडे यांना पाहत आहोत, जे नॉनस्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत. यावेळेस परत एक अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अजहर पटेल लगातार इथे 3 बॉल डॉट झालेले आहेत. आणि हे जे 2 षटक 38 सर्कल जे आहे ना, इथे जर तुम्हाला जर धावा मिळाल्या नाही, इथे जर तुमचा धावांचा पाया रचला गेला नाही, तर मात्र कळत चढवण्याचं काम तुमच्याकडे अवघड होऊन बसतं. परंतु अजहर पटेल यांच्याकडे ती क्षमता आहे, एक ताकदवान खेळाडू आहेत. यावेळेस मात्र चेंडू खेळला मिडअपमध्ये आपण पाहणार आहोत. विकी मुंडे चेंडूवर दाखल होणार आहे, धाव मात्र मिळणार आहे, परंतु 4 चेंडूमध्ये एकही धाव या ठिकाणी आलेली नाही आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहतो की शेखर शेळके इंजर्ड झाला नसता तो संघनायक होता. सातत्याने आघाडीवीराची भूमिका शेखरच्या माध्यमातून होताना जी आपण पाहिली होती या स्पर्धेच्या निमित्तानं, तो मात्र या सामन्यात नाही आहे. परंतु अजहर यांच्यावर आलेली जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. पुढचा बॉल सागरचा. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटमध्ये खेळला, परंतु सचिन शिरतर आपण एका बाजूला पाहणार आहोत. एशिया एंटरप्राइजेस संघाचा हा स्वतः संघनायक आहे आणि तो मात्र सीमारेषेवर तैनात आहे. तो चेंडूवर आला, 1 धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावांवर पोहोचेल. परंतु अप्रतिम गोलंदाजी सागर शेळकेची आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि इथे आता हा शेवटचा बॉल असणार आहे. शेवट बॉलसाठी आपण अशोक येडे यांना मैदानामध्ये पाहणार आहोत. स्ट्राईकवर आहेत. अकोले तालुक्याला बिलॉंग करणारे हे जे खेळाडू आहे, आज अकोले तालुक्यामध्ये सुद्धा अनेक चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला सातत्याने ज्या पाहायला मिळत असतात. परंतु हा चेंडू सागरचा अप्रतिम चेंडू आहे. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 17 धावा आपल्याला पाहायला मिळते. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आणि आपण जरूर या ठिकाणी पाहत आहोत की पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा आज अंतिम दिवस आहे. आणि ह्या अंतिम दिवसामध्ये एलिमिनेटरची मॅच 2 संघांमध्ये एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान संघाने पहिल्या 2 षटकात धावा बनवल्या. 2 बाद 17 धावा बाद होणारे राजेश पाटे आणि योगेश पवार मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. अजहर पटेल 5 चेंडूत 1 धावावर खेळत आहेत. अशोक येडे यांनी 1 चेंडूचा सामना केला आहे. अद्याप त्यांना खातं या ठिकाणी खोलायचं आहे. परंतु आपण पाहत आहोत की आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला ज्या स्पर्धेने भेद लावलेला आहे आणि खास करून आपण जर पाहिलं तर आपल्या सर्वांचे लाडके युवा हृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो असे सन्माननीय पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी आणि यांच्या कार्याला सलाम करणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025. आता क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तरुण वर्गाला राजेंद्रदादा शिंदे पाटील यांच्या माध्यमातून एकत्रित करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर जर आपण सामाजिक कार्याच्या बाबतीत जर दादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मग नवरात्रीचा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, या ठिकाणी सुद्धा महिलांचे सुद्धा कार्यक्रम दादांच्या माध्यमातून जे महिलांसाठी घेतले जात आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा दादांनी एक चांगल्या प्रकारे सामाजिक कार्यामध्ये प्रगती करताना आपण दादांना सातत्याने पाहत असतो. कारण अनेक वर्ग जो आहे जो सातत्याने दादांकडे प्रश्न घेऊन येत असतो, त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम जे निश्चित पूर्ण करण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतं. आणि इथे अजहर पटेल यांचा येणार आहे एक दमदार षटकार, 6 धावा. अजहर पटेल संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील साकूरचे ठाकूरचे सुद्धा भूमिका त्यांना कधी कधी पार पाडावी लागते. आणि इथे येणार हा आपण पाहत आहोत पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवांचा एक दमदार षटकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. महेश चव्हाणचं होणारं स्वागत षटकाराच्या माध्यमातून आपण जे मैदानामध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल होता. इथे आपण पाहत आहोत चेंडू मात्र मैदानामध्ये निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा
याच्या हातामध्ये आपण पाहत आहोत निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक सांगळेसुद्धा मैदानात पाहायला मिळतोय, परंतु या षटकात ऋतिक सांगळेचा विचार केलेला नाही आहे इथे. आणि महेश चव्हाणकडे दिली जाणारी जबाबदारी आपण मैदानामध्ये जी पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 3साठी राजीव माजी नाईक प्रतिष्ठान 23 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस वाईट बॉल जरूर असणार आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपण बघणार आहोत मैदानामध्ये. आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलक 24 धावांवर पोहोचताना आपण बघणार आहोत. 2 बाद 24 धावा होत आहेत. अजर पटेल यांचा एक षटकार जरूर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अशा प्रकारच्या धावांची गरज असणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस संघाकडनं एक मोठं आक्रमण जे लावलं गेलेलं आहे मैदानामध्ये. यावेळेस दिशा दिली गेलेली आहे. पहा ऋतिक तिथे आपण पाहत आहोत मैदानामध्ये. अगदी ऋतिक सांगळेला मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहा ऋतिक सांगळे मुंबईमध्ये तसा पाहिलं तर संगमनेर तालुक्यातील निमोण गावातील खेळाडू आहे, परंतु सोनेवाडी गावचा. आणि तसं जर पाहिलं तर सातत्याने मुंबई क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. तो लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू आहे, परंतु टेनिस बॉलवर बऱ्याचशा वेळा धुलाईसुद्धा त्याची होती, परंतु काल चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जी आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढचा बॉल पाहूया. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. पहा इथे ही रणनीती अजर पटेल यांच्यासाठी जी आपण पाहत आहोत ना, की आता इथे वन बाउंडचा इशारा मात्र पंचांनी केलेला आहे. राजू डावकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते मात्र गोलंदाजाला सांगतायत की भाई इथे तुम्हाला आता मात्र हा वन बाउंडचा इशारा असणार आहे. तर चेंडू मैदानामध्ये निर्धाव गेलेला आहे. आणि पहा एक षटकार आल्यानंतर एक वाईट बॉलसुद्धा आलेला आहे, परंतु तिथे अजर पटेल यांना संघर्ष करायला लावणारा हा जो गोलंदाजीचा क्रम आपण पाहत आहोत. यावेळेस चेंज ऑफ पेस, परंतु असणार आहे उजव्या एष्टी बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा येत आहे मैदानामध्ये. कारण पहा पंचांचे हात जर समांतर झाले ना, तर समजायचं की तिथे एक अवंतर धाव मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. 25 धावसंख्या होती आहे. 2.4 षटकामध्ये आपण पाहत आहोत. 7 ओव्हरचा सामना आपल्याला जो मैदानामध्ये या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. बघूया पुढचा चेंडू. आज मागच्या सामन्यात आपण पाहिलं की दादाभाई शेखने एक सुरेख कामगिरी केली होती. यावेळेस अजर पटेल चेंडू फेकला गेला मिड विकेटमध्ये, परंतु तिथे असणार आहे क्षेत्ररक्षक सचिन शिरतार. चेंडूवर घेत आहे झडप आणि मैदानात येते मोठी विकेट आपण पाहत आहोत. अजर पटेल मैदानाच्या माघारी जाताना आपण पाहणार आहोत. तर इथे मात्र तिसरा धक्का बसताना राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे संघाला 25 धावांवर.
पहा आलेला अशोक येडेचा चौकार आपण मैदानात पाहत आहोत. सिंग इज किंग अखिलेश सिंग विरुद्ध यावेळेस अप्पर कटचा फटका. पहा चेंडू मात्र कव्हर पॉइंट मधून जाणार आहे चौकारासाठी 4 धावा. पहा इथे स्क्वेअर कटचा फटका आपण पाहत आहोत मैदानामध्ये. अशोक येडेने बॅटिंग पॉवर प्ले मध्ये केलेलं आक्रमण अखिलेश सिंग याच्या विरुद्ध आपण पाहत आहोत. लगातार 2 चौकार येतात. धावनला गती येते. 33 धावा 3 बाद. राजे उमाजी नाईक यावेळेस पहा पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज अपील केलं गेलेलं आहे मैदानामध्ये. आपण पाहूया आणि तिसऱ्या पंचाची मदत सुद्धा घेतली जाते. इथे आपल्याला जे पाहायला मिळणार आहे तिसरे पंच काय निर्णय देणार आहे. डिसिजन पेंडिंगमध्ये असणार आहे. सतीश बालेराव यांना आपण पाहत आहोत. परंतु आपण पाहत आहोत खेळाडूंचा जल्लोष इथे आपण पाहत आहोत की अपील केलं गेलेलं आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 अपील केल्याशिवाय फलंदाज बाद दिला जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे वारंवार अपील हे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत असतात. डीजे यस फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहेत अशोक येडे. आणि परत एकदा सिंग इज किंग सरशी मारताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कुंजल कांबळे. कुंजल आज पाण्याची बॉटल घेऊन गेलेला आहे मैदानामध्ये. यश एंटरप्राइजेस संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. विकास मासरेकर जो आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. 4 बाद 33 धावा राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे संघाने धावपलिकावर बनवलेले आहेत. परंतु इथे अनिकेत रोडेवर जबाबदारी असणार आहे. त्याला साथ देणारा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये पाहिजे. कारण एक फलंदाज काही करू शकणार नाही आहे. तिथे तुम्हाला साथ देणारे असणं गरजेचं आहे. इथे विकास मासरेकरला आपण पाहत आहोत. अखिलेश सिंग गोलंदाजी मार्गावर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. असतो इथे चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. आता आधीमध्ये आवाज येत असतो कारण जे आपण पाहतो ना, कारण तिथे मग षटकार षटकाराचा आवाज, चौकाराचा आवाज, विकेटचा आवाज आणि तो आवाज आपल्या कानापर्यंत जरूर येत असतो. चेंडू मैदानामध्ये निर्धाव गेलेला आहे. विकाससाठी आपण पाहत आहोत. कृष्णाच्या हातामध्ये यावेळेस पहा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न. तिथे पहा ऋतिकचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अप्रतिम चेंडू आहे. पहा थोडंसं आक्रमण पहिल्या 2 चेंडूमध्ये अशोक येडे यांनी केलेलं होतं आपण पाहिलं. आणि तिथे 2 चौकार पण खेळले होते. परंतु त्यांची विकेट अगदी बॅटीचा एज इनसाइड एज झाला. कृष्णा पवारच्या हातामध्ये दाखल होणारा चेंडू यावेळेस पहा. आता विकासला नेमका चेंडू खेळायचा आहे कुठं, कारण चेंडू गेला डोक्यावरून, बॅट गेली त्याच्या बरेचशा खालून आणि इथे मात्र षटकाची होणार आहे समाप्ती. एकूण जर आपण पाहिलं तर इथे मैदानामध्ये 4 षटकानंतर 33 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान
या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते पहा राजेश पाटे पाणी घेऊन मैदानात येताना अनेक महत्त्वपूर्ण सूचना घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु काही वेळासाठी आपण निश्चित संगीत की दुनिया यांच्याकडे जाणार आहोत. पाहत आहोत यावेळेस पाहूया ऋतिक सांगळेचा एक अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू जाणार आहे. कैलास उगले कैलास सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आणि नेहमी जर तुम्ही जर कैलासच्या फेसबुकवर गेलं ना तुम्हाला राजन दादांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात कैलासच्या फेसबुक पेजवर. या दरम्यान हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलेला आहे. सुशांत गायकर आपण पाहूया चेंडूवर येईल. एक सिंगल मात्र घेतले जाणार आहे. आता एका बाजूला पाहूया विकी मासरेकर आलेला आहे आता स्ट्राईकवर. 3 चेंडू खेळला होता विकास, त्याला खातं काही खोलता आलेलं नाही. 38 धावसंख्या राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठा बेल्लाळे संघाची बनलेली आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऋतिकचा पुढचा बॉल मैदानामध्ये. विकास यावेळेस परत एकदा पाहूया. 1 बाउंसचा इशारा आलेला आहे. आणि चौथा बॉल विकास मासरेकर निर्धाव खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रामा जेडगुलेचं सैन्य सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात आलेलं आहे वेल्लाळे गावातून. आता अजय येरमलची मॅच म्हटल्यानंतर फार मोठी गर्दी होती त्यांच्या गावातून. यावेळेस मात्र ऋतिक सांगळेचा वेग थोडासा खराब होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईटचा बॉल येत आहे. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहत आहोत. 39 धावा बनतायत पहा 4.4 षटकामध्ये. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे संघाच्या. इथून पुढे मला तरी वाटतं की अनिकेत रोडेला स्ट्राईक जवळजवळ स्वतःकडे ठेवावं लागणार आहे तर धावा या ठिकाणी काही बनू शकतायत. यावेळेस पहा चेंडू मात्र खेळलेला आहे. लॉंगा प्रिजनमध्ये आपण पाहता विकास मासरेकरला एकदा मिळणार आहे. आणि पाहूया इथे आपण पाहत आहोत की पावसाचे थेंब जे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काही प्रमाणामध्ये. एक सिंगल इतकी 40 धावसंख्या धावपलिकावर बनते. आणि कवर पहा, कवरपाशी जो कागद आहे ना कवरचा खेळपट्टीवर आपण टाकतोय त्या ठिकाणी राहुल आणि त्यांचा मित्रपरिवार राहुल. आणि इथे पहा चेंडू उडवला गेला. काय फटका आहे पहा. चेंडू जाणार आहे आउट ऑफ द पार्क. येणार आहे इथे जय श्रीराम पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील चषकाचा दमदार षटकार. पाच षटकानंतर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान संघाने बनवलेले आहे 46 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. येणारे 2 षटक असणार आहे. चला टीम मीटिंग टाळायची. कृष्णा पवार
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण विनंती असणार आहे आपणाला. षटक क्रमांक 6 ची सुरुवात आपण मैदानामध्ये बघणार आहोत. सागर शेळके पॉवर प्लेमध्ये केलेली दुसऱ्या षटकाची गोलंदाजी, फक्त 2 धावा त्या षटकात खर्च केलेल्या होत्या आणि ते जबाबदारी आहे 6व्या षटकाची. वैयक्तिक दुसरे षटक सागर शेळकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे 3 क्षेत्ररक्षक एका जणाला सांगता इकडे वय इकडे वय. पहा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली जयदीप जाधव आणि विकेट इथे मैदानामध्ये विकास माचरेकर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करा लवकर, चला फलंदाजी या लवकर. सोमनाथ पन्हाळकर, आपण काय निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. तशी काही कंडिशन थोडीशी इथं होती आता परत एकदा, कारण सातत्याने पाऊस आपण पाहिलेला आहे. परंतु यावेळेस सुरेख फटका, परंतु अप्रतिम झेल पहा सुशांत गायकरचा मैदानामध्ये आपण पाहत आहोत. एक अप्रतिम झेल टिपला आणि ते सोमनाथ पन्हाळकरची विकेट येते मैदानामध्ये. चला महेश धुमाळे या लवकर. आपण 6/46 धावा धावपलिकावर होत आहेत. लगातार 2 विकेट सागर शेळकेचे येत आहेत. इथे आपण पाहत आहोत 46 रन हॅट्रिकची एक संधी असणार आहे जी सागरसाठी, आणि महेश धुमाळे स्ट्राईकवर आहेत. इथे पहा महेश धुमाळे आणि इथे पहा महेश धुमाळे धावचीची विकेट आलेली आहे. महेश धुमाळे थोडेसे नाराज असणार आहे. खरी आता अशी परिस्थिती झाली. रोजगार महेश धुमाळे बरोबर नाही, महेश धुमाळे का आता जाऊन द्या, ते माघारी चाललेले आहे. रोजगार हमी काम कमी उरल्यात तुम्ही आम्ही, तर अशी कंडिशन झाली. इथं 3 फलंदाज बाद झालेले आहेत राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान संघाचे. न्यू बॅटर फिरोज, चला या लवकर. आपण महेश धुमाळ जे मैदानाच्या माघारी गेलेले आहे. फिरोज पठाण दाखल होत आहे. 7/46 धावा. आता अनिकेत रोडेचं नशीब चांगलं आहे. जर तिथे चेंडू जर लागला असता ना तर अनिकेतला धावा लागला असतं मैदानाच्या माघारी. हा बॉल जाणार आहे तिथे निर्धाव बॉल. 4 चेंडू निर्धाव गेलेले 5 सागरचे. परत एकदा हीच कामगिरी सागरची आपल्याला पाहायला मिळते. आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर पाहू शकता सागर शेळकेच्या हातात चेंडू आला नाही. आता कृष्णा म्हणत असं आता कसा चेंडू टाकावा. इथे मात्र वाईट बॉल निश्चित असणार आहे. उजव्या एसटीच्या बाहेर आपण पाहत आहोत आणि एक अवंतर धावेने हे 47 धावसंख्या राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 7/47 धावा. महेश खास निराश होऊन गेलेला आहे, कारण पहिलाच चेंडू खेळलेला होता. हा त्याच्यातही धावचित व्हावं लागलं, कारण यानंतर अजून एक षटक शिल्लक होतं. हो पुढे सरसावत पहा सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मधून अनिकेत रोडेचा येणार आहे. दमदार आणि खणखणीत चौकार. 4 धावा. इथे पहा आलेला चौकार. चौकाराने अर्धशतक पूर्ण केलेला आहे. अर्धशतकाला गवसणी घातलेली आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान संघाच्या 51 धावा आपण पाहत आहोत. इथे पहा अनिकेतचा सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे.
हवा हवाई षटकार 6 धावा. जय श्रीराम. अप्रतिम गोलंदाजी सागर शेळकेने 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करताना 2 विकेट घेतलेल्या आहेत. आणि विशाल निकोट कॅमेरामनच्या भूमिकेत. आता विशालचा स्वतःचा यूट्यूब चॅनल होतं, परंतु तो कॅमेऱ्यामध्ये सुंदर छायाचित्रण करत आहे विशाल निकोट. 6 षटकानंतर 57 धावा 7 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे. आपण बघणार आहोत सुशांत गायकर याला गोलंदाजी करताना 7व्या षटकामध्ये. अंतिम षटक असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. लगातार 3 षटकारासाठी सन्माननीय दिगंबरजी काळे यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लगातार 3 षटकारासाठी. बघूया सुशांत गायकर आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आपण बघणार आहोत 57 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पिंटू शेट गाडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर किरणजी डोंगरे सुद्धा आहेत. यावेळेस पहा फिरोजभाई गेंद को उठाकर खेलने की कोशिश, गलत स्ट्रोक और विकेट. पहा विकेट इथे मात्र नंबर 8 येणारी विकेट आपण पाहत आहोत. 8/57 धावा. इथे पहिल्या बॉलमध्ये 1 धाव फक्त पूर्ण करून जर आपण पाहिली तर अनिकेत रोडेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे फलंदाजांनी. न्यू बॅटर आपण पाहत आहोत की अशफाक लाला पठाण मैदानामध्ये येताना आपल्याला अशफाक शेख आपण मैदानामध्ये बघणार आहोत. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील कुरणगावला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे तो सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना पाहायला मिळत आहे. दुसरा आदिल शेखसुद्धा आपण पाहत आहोत की साई बालाजी लोणी संघाचं प्रतिनिधित्व करताना तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत की स्क्रीनवर आपल्याला नवनाथ भाऊ डोंगरे आणि पैलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील, युवराज गुंजाळ चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल पाहूया और वाइट बॉल और विकेट आएगी. यहाँ पर अशफाक काफ़ी निराश दिखाई दे रहे. शायद बातचीत भी करे, लेकिन चलो अशफाक भाई आप रन आउट होकर अभी आपको बाहर जाना ही पड़ेगा वहाँ से. और यहाँ पर 9वां विकेट का पतन होता हुआ दिखाई दे रहा है राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान टीम का मैदान के अंदर. शेवट विकेट असणार आहे पहा मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. इथे पाहूया लास्ट विकेट मैदानामध्ये. आणि लास्ट विकेट शिव अभिषेक कदम. बघूया आता व्हाईट बॉल आलेला होता. 1 धाव जोडली गेली धावफलकामध्ये. यावेळेस हा फटका आपण बघूया. सरळ क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर शेळकेच्या हातामध्ये लॉंग ऑफ रिजनमध्ये जाईल. धाव मात्र मिळणार नाही आहे. भैया मंडेरला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आघाडीचा एक आक्रमक फटकेबाज आहे तो यश एंटरप्राइजेसमधून खेळताना आपण पाहत आहोत. तेजस दिघेकडे काही चेंडू गेला की नाही अजून एकही चेंडू गेलेला नाही. पहा काय धास्ती कधी कधी चेंडूसुद्धा घेतात क्षेत्ररक्षकांची. यावेळेस खराब चेंडू आहे. मिड विकेटमध्ये फेकला जाईल. सीमारेषा पार येणार आहे पैलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील यामनचा दमदार षटकार. जय श्रीराम. वन्स मोर आणि ते पहा लगातार दुसरा षटकार. जय श्रीराम.
जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 33 धावांची खेळी साकारताना अनिकेत रोडे आपण या ठिकाणी पाहत आहोत. यावेळेस शॉर्ट पिच बॉल हुडावला गेला मिड विकेट मध्ये अनिकेत रोडेचा येणार आहे या षटकातील तिसरा षटकार आणि इथे होणार आहे ओव्हरची समाप्ती. टाटा बाय बाय.
पहिलाच बॉल हवेत आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. फलंदाज कृष्णा पवार यांना माघारी जावं लागतंय आणि फिरोज पठाण यांनी मोठा मासा गळाला लावलाय. बिग विकेट गॉन. आयकॉन बॅक टू द डगआउट. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण थोडंसं लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि टीम मिटिंग्स थोड्याशा टाळायच्या. टीम हडल टाळायचं आहे आणि टीम हडल ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस खेळपट्टीवर टीम हडल करू नका, ही देखील विनंती तुम्हाला राहणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कृष्णा पवार बाद झाल्यानंतर राहुरी तालुक्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणजेच महेश मुंडे अर्थात विकी मुंडे नावानं प्रसिद्ध असलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 77चा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर कृष्णा पवारची मोठी विकेट आली आहे. 0वर कृष्णा पवार बाद झालेले आहेत. यावेळेस आल्याबरोबर आक्रमण चढवलं जात आहे आणि विकी मुंडेचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल. 6 धावेंकरिता षटकार. कृष्णा पवार बाद झाले असले परंतु माझ्यावर कुठलाही दबाव नाही आहे. पहिल्याच बॉलवर विकी मुंडे दाखवून देत आहेत आणि त्यांच्या रडारमध्ये आलेला बॉल त्यांनी फेकून दिला ओव्हर द मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि एक षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावफलकावर 6 धावा. 77चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंगचा विचार जर केला, पहिल्या डावाचा विचार जर केला तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळी संघ थोडासा स्ट्रगल करताना बघायला मिळाला. सुरुवातीला धावा झाल्या नाहीत परंतु शेवटच्या काही षटकांमध्ये आपण जर बघितलं तर धावसंख्या 76 पर्यंत जाताना पाहायला मिळाली. 77चं आव्हान आहे. फिरोज गोलंदाजीकरिता यावेळेला स्पीच हिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक बॉल अडवत आहेत. दरम्यानच्या कालावधीत याच मैदानावर मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद संगमनेर शिक्षकांच्या माध्यमातून सह्याद्री चषक या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आणि त्या सह्याद्री चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय उमेशजी काळे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. उमेशजी काळे सरांचं मनापासून स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. धावफलकावर 6 धावा. एक षटकार आल्यानंतर फिरोज यांनी पुनरागमन केलंय परंतु समोर विकी मुंडेचं आव्हान आहे. पाहूयात काय घडेल या संपूर्ण मॅचमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. वाह, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट बघायला मिळतंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि क्रिकेटचा पुस्तकी फटका. बॉल सरळ सीमारेषा पार. अप्रतिम चौकार. रिप्लेमध्ये थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, उसळी घेणारा बॉल होता आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने फटका हा खेळला. 4 धावा तिथे परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील आता 2 अंकामध्ये जाताना बघायला मिळणार आहे. धावफलकावरती 10 धावा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे. फिरोज पठाण पहिलं षटक हाताळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फिरोज यांनी देखील प्रभाव टाकलाय परंतु समोर महेश मुंडे आणि फिरोजला देखील माहिती आहे की महेश मुंडे हे एक ताकदवान फलंदाज आहेत. आक्रमण केलं जात आहे. बॉल हवेत असणार आहे परंतु तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. फटका खेळलाय दर्जेदार. महेशला मिळतील धावा 4.
त्या 19 विकेने बनवल्यात. यावेळेला स्पीच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. अशोक एडे यांनी या स्पर्धेमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे. प्रभावित करतायत गोलंदाजीच्या माध्यमातून. अकोले तालुक्यातील हे खेळाडू आहेत. आज संगमनेर तालुक्यातील या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना देखील संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत असताना आपण अशोक एडे यांना देखील पाहिलेलं आहे. धावफलकावर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इलिमिनेटरची लढत सुरू आहे. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. कोण या स्पर्धेला जिंकणार, कोण डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा मानकरी होणार, ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु ही मॅच या स्पर्धेतली सर्वाधिक महत्त्वाची मॅच राहणार आहे, कारण जो जिंकणार त्यांचं अस्तित्व टिकणार आणि जो पराभूत होणार त्यांना मात्र ही स्पर्धा इथेच सोडावी लागणार आहे. अर्थात 4थ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळणार आहे. यावेळेस पिच हिट केला जातोय. अप्रतिम स्ट्रोक आलाय. हा विकी मुंडेचा ट्रेडमार्क फटका. विकी मुंडे स्पेशल स्ट्रोक. मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे. परत एकदा स्पीच हिट केला जातोय मित्रांनो आणि याही वेळेचा बॉल विकी मुंडे यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक तगडा प्रहार. मिळतील धावा 6. दोन षटकार आले. धावफलकावर 31 धावा. एक फलंदाज बाद असताना मैदानाच्या आतमध्ये विकी मुंडे जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल त्याला मात्र सन्मानपूर्वक खेळून काढले. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक बॉलवर देत आहेत. तोपर्यंत एकच धाव पूर्ण झाली. दुसरीचाही प्रयत्न करण्यात आला आणि 1-2 मध्ये परावर्तित करण्यात आलेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना पाहायला मिळतोय. 33 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. 77चं टार्गेट आहे. 77 धावेंचा प्रतिकार करायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये बनवलेल्या धावेंना उत्तर द्यायचं आहे. परत एकदा जर पाहिलं तर हा बॉल भैया मणियार यांनी हलक्यातनं स्टिअर केलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल गेला आणि तिथे बॉलला अडवलं देखील जात आहे. एकदा पूर्ण केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे. पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 19 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आपण जर बघितलं तर एकूण धावसंख्या 34 झाली आहे. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 43 धावेंची आवश्यकता आहे. 30 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. 43 धावेंची अजूनही गरज. या मॅचला जिंकण्याकरिता कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय, कशा पद्धतीने या मॅचमध्ये रंगतता येऊ शकते ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाजांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना इथे अचूकतेने गोलंदाजी करावी लागणार आहे. एखाद्या 2 विकेट जर लागोपाठच्या आल्या तर मग या मॅचमध्ये थोडीशी रंगतता येऊ शकते. आता फिरोज पठाण यांना पुढच्या एकदा पाचारण करण्यात येईल. समोर 34 धाव्यांवर नाबाद असणारे विकी मुंडे. शॉर्ट बॉलचा वापर. कट केलाय बॉल आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगले एफर्ट. मोठं अंतर क्षेत्ररक्षकाला कापायचं होतं. त्यांनी बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यशस्वी राहिले. 1 धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 35 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. 35 रन. लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. राजनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं केलेलं आयोजन. अल्पावधीतच सर्वांना मनापासून आपलंसं करणारं नेतृत्व म्हणजे राजनदादा शिंदे. आणि आज एक मोठी स्पर्धा संगमनेर तालुक्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली पाहायला मिळते. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्याचा गौगवा करणारी ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहे. आज अंतिमचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि आज डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा कोण विजेता त्याचं उत्तर आपण सर्वजण या ठिकाणी शोधतो आहे. त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. अखू टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. फटका खेळलाय खडक आणि घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. अजून एक चौकार आलाय. खेळाडूंना देखील प्रभावित केलेला आहे. चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून आपण इथे पाहिलाय.
थोडंसं बाहेर जाणारा बॉल पंच इथे हात खोलतायत. राजू डावकर सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. आमचं समालोचन कक्ष देखील दाखवलं जातं. आमच्यासोबत अनिल गडगे ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं स्कोरिंगचं काम केलं आणि काल त्यांचा वाढदिवस देखील होता. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम संपूर्ण 7S लाईव्हची टीम या ठिकाणी करते आहे. हा बॉल थोडासा आतमध्ये आलाय. वाह, खूप सुंदर गोलंदाजी ते फिरोज पठाण करतायत. पुनरागमन करण्याचा प्रयत्न फिरोज यांचा राहिलेला आहे. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये आम्ही फिरोज पठाणला पाहिलं आणि फिरोज पठाण ज्या ज्या वेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतात त्यावेळेस मला एकच स्पर्धा आठवते, ती म्हणजे आर्या प्रीमियर लीग नाशिक. गोलंदाजी करत असताना इतक्या विकेट घेतल्या की एका गोलंदाजाला मॅन ऑफ द सिरीज क्वचितच बघायला मिळते आणि याच गोलंदाजाने ती मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती. परंतु समोर भैया मणियारचा तडाखा, एक टोले जंग तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. भैया मणियारचा षटकार. आपल्या जवळ असेल तर आपण लगेच आतमध्ये टाकत चला, जेणेकरून आपला वेळ वाचेल. प्रेक्षकांच्या जवळपास जर बॉल असेल तर कृपया करून आपण तो बॉल आतमध्ये टाका प्लीज. ही विनंती आपल्या सर्व प्रेक्षकांना राहील, कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. ही स्पर्धा आपल्या संगमनेर तालुक्याची आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करू. बाहेर जाणारा बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल केले. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आणि हा चेंडू आलाय निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 46 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटच्या अजूनही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 31 धावेंची. 24 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मुख्य पंच आपण या ठिकाणी पाहू शकता. संतोषजी भालेराव सरांच्या माध्यमातून दिला जातोय. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावेंची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता आयकॉन राजू पाटे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असलेले खेळाडू, मॅन इन फॉर्म राजू पाटे गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंमध्ये 31 धावा तर रोखायच्यात. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जर पाहिलं तर आता सामना थोडासा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु गोलंदाजाला देखील आपल्या बाजूने सामना खेचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या वेळेस एक्स्ट्रा कव्हर. वाह, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला सुंदर फटका, नेत्रदीपक फटका, मनमोहक फटका, विलोभनीय फटका 4 धावेंसाठी. चौकार आलेला आहे. 4च्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. बाहेर जाणारा बॉल ओव्हर द एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळला. एक अप्रतिम स्ट्रोक 4 धावेंसाठी. एक चौकार देखील येताना पाहायला मिळतो आहे. सामन्याचं समीकरण आता बदललंय. थोडासा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. मॅच थोडीशी स्पीडअप करा, ही विनंती आपल्याला आम्ही सातत्यानं करतोय. 24 चेंडू 31ची गरज असताना एक चौकार आला आणि आता 27 धावेंची गरज आहे 23 चेंडूंमध्ये. राजू पाटे गोलंदाजी करण्याकरिता एलिमिनेटरचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज राजू पाटे तयार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश आलेलं नाही. अपील देखील झाली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पुनरागमन राजू पाटेनं देखील केलेलं आहे. विके मुंडेची विकेट आता घ्यावी लागणार आहे, कारण 39 धाव्यांवर ते नाबाद फलंदाजी करतायत. पहा, मुख्यमंच आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळलाय. अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. तोपर्यंत एक सिंगल. बनवल्या गेलेल्या आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये सामन्याचं चित्र बदलत चाललंय. सामना आता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत चाललाय, कारण विके मुंडे आणि भैया मणियार ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये जमलेली आहे. विके मुंडेनं 40 बनवल्या तर भैया मणियार 10 वर नाबाद आहेत. राजू पाटे गोलंदाजी करण्याकरिता तयार होतोय.
पाहूयात काय घडेल. 2 फलंदाजांमध्ये 51 धावांची भागीदारी झाली आहे. कृष्णा पवार लवकर बाद झाले होते. फटका चांगला आहे, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक भैया मणियार यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. पकडलाय झेल, भैया मणियारचा संपलाय खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन. स्ट्रोक चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलं आणि तिथे फिरोज यांनी चूक केली नाहीये. पकडला झेल आणि फलंदाज भैया मणियार यांचा संपला खेळ. नवीन फलंदाजी करण्यासाठी बॅट्समनचं नाव काय? महेश चव्हाण आलेत. तर समोर जर पाहिलं तर राजू पाटे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल एक अतिरिक्त धाव इथे मिळताना दिसते. राजू पाटेनं पुनरागमन केलं. या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे. या ओव्हरमध्ये 1 विकेट त्यांनी संघाला मिळवून दिली आहे. जरी त्याच्या विरुद्ध धावा आल्या असल्या, परंतु त्यानं मात्र पुनरागमन देखील केलेलं आहे. सामन्याचं चित्र प्रत्येक चेंडूनंतर बदललं जाते. क्षणाक्षणाला सामना बदलत चाललेला आहे. ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होत आहेत, अगदी त्याच पद्धतीने सामन्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर चित्र बदलताना दिसत आहेत. ओव्हर द कव्हर एक सुंदर फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि एक चौकार येताना पाहायला मिळणार आहे. 4 धावा. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. राजनदादा शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक प्रभावी अशी स्पर्धा. फटका चांगला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलंय. तगडा प्रहार, मजबूत प्रहार. महेश चव्हाणचा वार, षटकार. पंधरा धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज, या स्पर्धेतले एक यशस्वी गोलंदाज ज्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेटची नोंद आहे, अकोल्याचे अशोक येडे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी करण्याकरिता आपण त्यांना पाहू शकता. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र हुक केलंय आणि या बॉलला पाठवून दिलंय ऑन साइडला. सीमारेषेच्या पलीकडे एक दमदार स्ट्रोक आलाय. शानदार षटकार. 46 धाव्यांवर विकी मुंडे नाबाद आहेत. बॅकफुटला गेले, ओव्हर द कव्हर खेळला. यावेळेस देखील बिटवीन द गॅप हा फटका खेळलाय. एकदा विकी मुंडेसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. 17 चेंडूंमध्ये 50 धाव्यांची बहारदार खेळी आपल्याला विकी मुंडे यांची पाहायला मिळाली आहे. जबरदस्त बॅटिंग विकी मुंडेची आपल्याला पाहायला मिळते. मनात साठवून ठेवावा, डोळ्यात भरून ठेवावा असा हा सुवर्णक्षण विकी मुंडेसाठी, कारण एक महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यानं झळकावले अर्धशतक. परत एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हिलनामत 2 क्षेत्ररक्षक चेंडूकडे फक्त पाहत राहिले आणि हा चेंडू सरळ निघून गेला या मैदानाला चाटत सीमारेषेच्या पलीकडे. साई बालाजी लोणी संघाचे संघनायक आपण साई बालाजी लोणी आपण सज्ज राहायचं. ओके. आणि इथे सामना संपलेला आहे. यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदुरी दुमाला संघाने हा सामना जिंकलाय. आता विनंती आहे, यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडीचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचंय. सन्माननीय पिंटू शेठ गाडे साहेब यांच्या वतीनं विकी मुंडेच्या या अर्धशतकासाठी 1001 रुपयांचा पुरस्कार सन्माननीय पिंटू शेठ गाडे साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. तर विकी मुंडेला देखील विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचंय. टॉस देखील केला जाईल. टॉससाठी कॅप्टनने देखील लगेच जायचं आणि साई बालाजी लोणी संघाचे संघनायक आपण देखील लगेचच चला, कारण टॉस लगेचच करावा लागणार आहे, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. पिंटू शेठ गाडे साहेब आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण विकी मुंडे यांना त्या पुरस्काराचं वितरण करणार आहोत.
आणि मॅन ऑफ द मॅच 19 चेंडू आणि 55 धावेंची एक बहारदार खेळी करणारे विकी मुंडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला साई